घेऊन त्याच्यावरती काय करू, नेहमी आपण खास असा उपाययोजना करू, कारण किती दशकानंतर आपण एका ठिकाणी आलं. याच्या आधी महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये निवेदकांचा मेळावा झालेला आढळला नाही कधीच. तो पहिल्यांदा आज अकलूजच्या पावन मातीमध्ये भरतोय, कारण अकलूज ही शेती महाराष्ट्राच्या राजकारणाला दिशा देणाऱ्या, पैलवानकी क्षेत्रालाही दिशा देणाऱ्या जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे 2 अधिवेशनं या अकलूजच्या पावन मातीमध्ये पार पडलेले आहेत. याच मातीमध्ये कीर्तिमानित पैलवान घडलेले. अशा ऐतिहासिक आपण भूमीमध्ये सर्वजण आपण कुस्ती निवेदकांचा मेळावा घेतलेला आहे. अगदी अभ्यासपूर्वक काही मंडळींनी बैठक घेऊन आहे ना, अनेक जण येऊ इच्छित होते. मग वस्ताद असतील, कुस्ती अभ्यासक असतील, कुस्ती प्रसारक असतील किंवा कुस्ती विश्लेषक असतील, ते म्हणतो ते आम्हाला यायचं आहे. पण आपण जाणून बुजून त्या सर्वांना या गोष्टीपासून दूर ठेवलेल्या आहे, कारण आज आपल्याला एकमेकाची मन मोकळी करायची आहे. मी प्रमुख पाहुण्यांकडे जाण्यापूर्वी मी प्रत्येक निवेदकाला विनंती करेन की कमी वेळेमध्ये आपला परिचय आपण सर्वांनी घ्या. परिचय क्षेत्र मी पहिल्यांदा काय होतोय तर तुम्ही इथं आला हे तमाम महाराष्ट्राला कळू द्या. मी सुरुवातच आपल्यापासून करेन की पुन्हा व्यासपीठाकडे जाण्यापूर्वी मी इकडून तुमच्याकडे कारण हे आदरणीय मंडळ आहे, आपल्यापासून पायापासून आपण सुरुवात करूया. प्रत्येकाने 1-2 मिनिटं मीच माझ्यापासून सुरुवात करतो. मी कुस्ती निवेदक परशुराम पवार, सांगली जिल्ह्यामध्ये आटपाडी तालुक्यामध्ये माळेवाडी म्हणून छोटंसं गाव आहे. 2010 पासून म्हणजे तसं 8-9 पासूनच मी कुस्ती क्षेत्रामध्ये काम करतोय. 2022चं अधिवेशन बाबा सिंधुवेत मी साताऱ्याचं प्रबंध केलं. त्यानंतर 2023चं कोथरूडचं अधिवेशन केलं मुरलीधरचं, आणि 2024 फुलगावचं अधिवेशन. अशा अधिवेशनमध्ये अनेक असंख्य अशा मैदानावरती कुस्ती कॉमिटीच्या माध्यमातून काम करतो. मी माझा परिचय जसा दिला जसा तर तुम्हीही तुमचा परिचय द्या, कारण चेहरे आणि आवाज याच्यामध्ये बरंच अंतर आहे. मी आवाज ऐकला त्या व्यक्तीचं नाव आणि व्यक्ती पाहिजे तर तमाम महाराष्ट्राला ते कळू दे. सांगा आपलं नाव सांगा, गावाचं नाव सांगा, किती वर्षापासून. मी सोमनाथ कामाचरस राहणार मोठेवाडी. याच माळशिरस भागामध्ये 1 ते 1.5 वर्ष झालं कुस्ती निवेदक मध्ये काम करतो. तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर. गेले 3-4 वर्ष झालं कुस्ती माध्यमातून निवेदकाचं काम करतोय आणि मुख्य कुस्ती बोलकी करण्याचं काम करतोय. नमस्कार, मी कुस्ती निवेदक रामागोळी, तालुका भोर, जिल्हा पुणे. मी भोर तालुक्यातलं एक छोटंसं गाव बाजारवाडी धावडी म्हणून आहे. मी गेले 2 वर्ष ते 3 वर्ष झालं कुस्ती क्षेत्रात कुस्ती निवेदक म्हणून काम करतोय. आमचे गुरुवर्य बाबासाहेब किमान यांच्या मार्गदर्शन. मी प्रवीण ठवरे, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे, गाव बोरकोटे, खुर्द. 2016-17 पासून छोट्या मोठ्या मैदानामध्ये मी कुस्ती कॉमिटीचं काम करत आहे. धन्यवाद. मी सुभाष दिवशे, इंदापूर. मी जवळजवळ 7-8 वर्ष झालं कुस्ती निवेदकाचं काम करतोय. यात्रा आणि यात्रेमध्ये फक्त पुस्तक असतो आणि काय अधिवेशन केलं नाही, पण इतर मोर मी रोहन गेंजे, सातारा तालुक्याचे सातारा जिल्ह्यामध्ये एक छोटंसं गाव आहे कटापूर. कटापूरमध्ये 2016 वर्षी कुस्ती निवेदनाला सुरुवात केली. तरी युवराज टेकीचे असतील, विनोद सर असतील आणि बागवत सर असतील, त्यांच्या मार्गदर्शनाने मी सुरुवात केली. एवढं सांगतो. मी कुस्ती निवेदक भाऊसाहेब काळे, तालुका माळा, जिल्हा सोलापूर. आज या ठिकाणी जमलेलो आहेत सर्वजण. धन्यवाद. नमस्कार सगळ्यांना. प्रथमतः ज्यांनी संकल्पना मांडली कुस्ती निवेदनचे संमेलन, खरोखरच ही संकल्पना जबरदस्त आणि छान म्हणावं लागेल. अशी संकल्पना कुठं मांडली गेली नव्हती. आदरणीय माझे गुरुवर्य युवराज तात्या किचे सर,
पुजारी सर, उपस्थित मातब्बर असेल, लेमन सर असतील, आमचे गुरुवर्य शेंडे सर, राजाभाऊ देवकते सर, भागवत सर, खरोखरच ही वेळ का आली, देर आहे दुरुस्त आहे, परंतु खऱ्या अर्थानं आजचा प्रसंग आपले सर्व नैवेद्य एकत्र झालो का झालो, खरोखरच एकामेकाच्या विचाराची देवाणघेवाण झाली पाहिजे. कुस्ती क्षेत्रात काय अडचणी असतील किंवा काय राजकारण चाललंय हे बाजूला ठेवून आपण निवेदन कशा प्रकारे नियोजन करून कुस्ती या लाल मातीचा रंग अजून कशा प्रकारे उजाड करता येईल यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. त्याचबरोबर उपस्थित सर्व माझे मी काय आता निवेदन म्हणता येणार नाही, कारण का माझे गुरुवारी 2022 शिवनेरी तालुक्यात पहिल्यांदा बसण्याचा जो मला मान मिळाला, आमचे गुरुवारी केके सर, खरोखरच त्यांनी मला बऱ्याच मैदानात कशा प्रकारे बोलावं हे मार्गदर्शन केले. त्याचबरोबर मोहसिन सर शिवनेरी होते, आज त्यांना बघितलं आठवलं. सोलनकर सर, खरोखरच ही ज्येष्ठ मंडळी आहे, त्यांच्यापुढे आपण लहान आहोत. त्यांनी कितीतरी वर्ष कार्य केले, पण कुस्ती खरोखर टिकली पाहिजे, कुस्ती वाढवण्याचं आपल्या बोलण्याच्या माध्यमातून त्यांनी पुढे नेण्याचं काम केलं पाहिजे. पण कुठल्या तरी पद्धतीनं शांत किंवा मोठ्या आवाजात कुस्ती गावता कामा पाहिजे. ज्या प्रकारे आपण हजारो माणसांच्या प्रेक्षकांच्या पुढे ठामपणे बोलू शकतो, तसं काय चाललेच असता कुस्ती निवेदना विरोधात ते होऊ नये. कारण आपण सर्व निवेदनांनी एकत्र होऊन तो आवाज उठवला पाहिजे आणि जी काय घडत आहे त्याचा आपण तीव्र शब्दात निषेध केला पाहिजे. आणि एका घटनेमुळे आपण मागा न घेता पुन्हा उभारू. जसं श्रीकृष्णाला अर्जुनाने निवडलं, गुरु एकच असावा पण चांगला असावा. त्यामुळं आज आपण मागं सरायचं नाही, आपण नेहमीच कुस्ती क्षेत्राला उंचीवर येण्याचं काम केलेलं आहे. इथून पुढे उंचीवर येण्याचं कार्य करू. धन्यवाद. मला त्या शब्द बोलण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभारी आहे. त्यामुळे कुस्ती निवेदन हे क्षेत्र प्रथमतः केके सर असतील व त्यांच्या संकल्पनेने हे मानलं गेलं, त्यांना मी मनापासून धन्यवाद देऊ इच्छितो. आपलं कार्य इथून पुढेही जोमानं नाही जबरदस्त चालेल हेच मी व्यक्त करतो. मी नाव सांगायचं राहिलं, बाळू बाजीराव वाघमोडे, राणा माळशिरस, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर. धन्यवाद. नमस्कार, मी प्रथमेश फाळके. कदाचित ओळख नसेल, पण मी गेल्या 8 वर्षांपासून कुस्ती निवेदनाचं केके सरांच्या मार्गदर्शनात काम करतोय. पण त्यापेक्षा माझी वेगळी ओळख म्हणजे माझं चॅनल विशेष पारी म्हणून आहे. त्या माध्यमातून सुद्धा मी कुस्तीचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम करतो. वेगवेगळ्या गोष्टींवर आपल्या विषयावर माझ्या चॅनलवर बोलत असतो. 8.5 लाख सबस्क्रायबर्स सध्या आहेत. चॅनलच्या अगोदर मी कुस्ती निवेदक हे अभिमानानं सांगतो. हिमंत सरांच्या हाताखाली, केके सरांच्या हाताखाली पहिलवान आहे अगोदर, त्यानंतर निवेदक हे अभिमानानं मी बाहेर सांगत असतो. म्हणूनच आवडते मी कार्यक्रमाला. मित्रांनो, का असावी, कशासाठी असावी, त्या गोष्टीचा उलगडा झाला पाहिजे. का असावी संघटना, कशासाठी संघटना असावी, संघटनेचा फायदा काय होतो, संघटनेचा माध्यमातून आपल्याला काय करता येईल, हा विषय फार सुंदर सांगतात. ज्यावेळेला एखादी काठी असते लगेच मोडता येते, पण ज्यावेळेला 5, 7, 10 काठी एका ठिकाणी आहेत ना, तर त्याला मोडता येत नाही. आणि संघटनेकडं सर्वात मोठं हत्यार काय असतं, शस्त्र काय असतं, तुमची विचाराची शिजवणी. तुमच्याकडे विचाराची शिजवणी जर जबरदस्त असेल तर संघटना उभा राहते, संघटना टिकते, नावावर उभा राहते. आज एक विचाराचं रोपटं आपण इथे लावायला लागलो. विचाराचं रोपटं आहे, त्याला तुम्ही आम्ही संपल्यानंतरही काय निवेदन तयार होणार आहे, त्या विचाराच्या रोपट्याला कधी पाणी घालणार आहे. आणि हे विचाराचं रोपटं आज विचारकरण करण्याचं काम आपण या माध्यमातून करतोय. आता मान्यवरांच्या जाण्यापूर्वी मी हनुमंतराव शेंडे विनंती करतो, तुम्ही तुमची ओळख केलेली आहे, थोडं 2 मिनिटांमध्ये आपली ओळख द्या. तमाम महाराष्ट्रातल्या कुस्ती शुक्रांना ओळख द्या की कोण कोण निवेदक आहे. मी कुस्ती निवेदक हनुमंतराव शेंडे. गेले 15 वर्ष कुस्तीची सेवा करतोय अखंड महाराष्ट्रभर. आमचे गुरुवर्य शंकरांना पुजारी, कोथळीकर, राजाभाऊ देवकाते यांचं मार्गदर्शन, पुन्हा आमचेच पटशिष्य केके सर आणि ज्यांचा या महाराष्ट्रामध्ये आवाज आहे असे लिमन सर, असे गुरुवर्य भागवत सर, आमचे सर्व सहकारी मित्र, सर्व इथं जमलेले निवेदक आणि सर्व
या ठिकाणी अध्यक्ष उपाध्यक्ष आणि युवराज तात्याच्या विनंतीला मान देऊन सर्व या कुस्ती संघटनेचे सर्व कुस्ती निवेदक संघटक या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. त्याबद्दल सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आणि इथं थांबतो. यानंतर आदरणीय प्रशांत भागवत सर आपल्याला एक सुंदर विषय घ्यायचा की तो म्हणजे आता कुस्ती क्षेत्रामध्ये ज्या चुकीच्या पद्धतीनं निवेदकाला हॅरेसमेंट केली जाते, त्याला त्रास दिला जातो. आता हे जे मोजके उपचार आहेत ना, मी त्यांना थोड्या थोड्या विषयावरती नुकता परिचय नाही करतो. आपण समोरकडे वळलेलो आहोत. त्या विषयाला सगळीच आपण एक एक पायरी पुढे जातो. निवेदन क्षेत्रामध्ये आज वाटचाल करत असताना अनेक ज्येष्ठ निवेदक तयार होते, पण निवेदकाला एक प्रकारचा त्रास दिला जातो. जाणून बसून एखाद्या व्यक्तीकडून तेव्हा विशेष असे गट तयार व्हायला लागला की जाणून बुजून एखाद्या माणसाला त्रास निर्माण करायला लागला. त्या विषयाला आपण थोडं विश्लेषण करावं असं बोला बोला काय बोलायचं ते बोला. नमस्कार, मी कुस्ती निवेदक प्रशांत काम केलं. आता परशुराम पवारने सांगितलं की ठराविक निवेदकांना त्रास का दिला जातो, इतर निवेदकांना त्रास का दिला. मित्रांनो का असावी, कशासाठी असावी, त्या गोष्टीचा उलगडा झाला पाहिजे. का असावी संघटना, कशासाठी संघटना असावी, संघटनेचा फायदा काय होतो, संघटनेचा माध्यमातून आपल्याला काय करता येईल, हा विषय फार सुंदर चांगला. ज्यावेळेला एखादी काठी असते लगेच मोडता येते, पण ज्यावेळेला 5, 7, 10 काठी एका ठिकाणी ना तर त्याला मोडता येत नाही. आणि संघटनेकडे सर्वात मोठं हत्यार काय असतं, शस्त्र काय असतं, तुमची विचाराची शिजवणी. तुमच्याकडे विचाराची शिजवणी जर जबरदस्त असेल तर संघटना उभा राहते, संघटना टिकते, नावावर उभा राहते. आज एक विचाराचं रोपटं आपण इथे लावायला लागलो. विचाराचं रोपटं आहे, त्याला तुम्ही आम्ही संपल्यानंतर ही काय निवेदक तयार होणार आहे, त्या विचाराचं रोपट्याला कसं पाणी घालणार आहे. आणि हे विचाराचं रोपटं आज विजंतन करण्याचं काम आपण या माध्यमातून करतोय. आता मान्यवरांच्या जाण्यापूर्वी मी हनुमंतराव शंकर विनंती करतो, तुम्ही तुमची ओळख केलेली आहे, थोडी 2 मिनिटांमध्ये आपली ओळख द्या. सर्व महाराष्ट्रातल्या कुस्ती शुक्रांना कळू द्या की कोण कोण निवेदक आहे. मी कुस्ती निवेदक हनुमंतराव शेडगे गेले 15 वर्ष कुस्तीची सेवा करतोय अखंड महाराष्ट्रभर. आमचे गुरुवर्य शंकरांना पुजारी कोथळीकर, राजाभाऊ देवकाते यांचं मार्गदर्शन, पुन्हा आमचेच पटशिष्य केचे सर आणि ज्यांचा या महाराष्ट्रामध्ये आवाज आहे असे लिमन सर, असे गुरुवर्य भागवत सर, आमचे सर्व सहकारी मित्र, सर्व इथं जमलेले निवेदक आणि सर्व या ठिकाणी अध्यक्ष उपाध्यक्ष आणि युवराज तात्याच्या विनंतीला मान देऊन सर्व या कुस्ती संघटनेचे सर्व कुस्ती निवेदक संघटक या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. त्याबद्दल सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आणि इथं थांबतो. यानंतर आदरणीय प्रशांत भागवत सर आपल्याला एक सुंदर विषय घ्यायचा की तो म्हणजे आता कुस्ती क्षेत्रामध्ये ज्या चुकीच्या पद्धतीनं निवेदकाला हॅरेसमेंट केली जाते, त्याला त्रास दिला जातो. आता हे जे मोजके उपचार आहेत ना, मी त्यांना थोड्या थोड्या विषयावरती नुकता परिचय नाही करतो. आपण समोरकडे वळलेलो आहोत. त्या विषयाला सगळीच आपण एक एक पायरी पुढे जातो. निवेदन क्षेत्रामध्ये आज वाटचाल करत असताना अनेक ज्येष्ठ निवेदक तयार होते, पण निवेदकाला एक प्रकारचा त्रास दिला जातो. जाणून बसून एखाद्या व्यक्तीकडून तेव्हा विशेष असे गट तयार व्हायला लागला की जाणून बुजून एखाद्या माणसाला त्रास निर्माण करायला लागला. त्या विषयाला आपण थोडं विश्लेषण करावं असं बोला बोला काय बोलायचं ते बोला. नमस्कार, मी कुस्ती निवेदक प्रशांत काम केलं. आता परशुराम पवारने सांगितलं की ठराविक निवेदकांना त्रास का दिला जातो, इतर निवेदकांना त्रास का दिला जातो. शेंडगे सरांना का, प्रशांत भागवत का, याचंही कारण शोधलं पाहिजे. हे लक्षात ठेवा. काल काय झालं हे सोडून त्या मार्ग
पण आज आणि इथून पुढे आपण काय केलं पाहिजे याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. आता हा विषय आपल्याला वाढवायचा नाही, ही एक गोष्ट लक्षात ठेवा. काल झालं कालचा दिवस गेला, पण आज आणि इथून पुढे काय केलं पाहिजे एक गोष्ट लक्षात ठेवा. एवढंच माझं सांगणं आहे. इथून पुढे आपण चांगलं काहीतरी करूया, कुणाबद्दलही वाईट कुणीही बोलू नका, एवढंच सांग. सर चांगल्या विषयाचं विचार महत्वाचे ना, ज्यांनी केलं त्याला पण काहीतरी झालं का झालं हे मी मला माहिती ना, तिथे मी नव्हतो तो विषय नका करू. ना. हा तो ऐका ना, मी सांगतो. मी मैदानाला होतो पण मी तिथं नव्हतो ना. आता कालचा विषय झाला त्याला त्या सोडून, पण आता इथून पुढे आपण काय केलं पाहिजे आणि कसं वाटतं. बाबाजी निमंत्रण असतील त्याबद्दल बोलतील, पण माझं एक निवेदकांना म्हणणं आहे की मैदान बाबा निमंत्रण गावात असेल तर तुम्ही बाबा निमंत्रण गावात फोन करू नका. कुणाच्याही गावात असेल फोन सातत्यानं करू नका, कुणाला विनाकारण. हा बाबा माझं माझा अधिकार मला म्हणजे माझं तोही आहे की बाबा मला प्रथमेशच बोलवायचं. लक्षात आलं. मला माझ्या मैदानाला माझी बाबाची किती दोष असू द्या, माझी राजमोहनची किती दोष असतो, राजमोहन आमचे हे सगळे गुरु आहेत. माई शंकरांना गुरु आहेत, राजमोहन गुरु आहेत, बाबाजी म्हणून किती सरांचं मला मार्गदर्शन चांगलं, योगदान चांगलं. पण मला असं वाटतं की माझ्या मैदानाला प्रथमेश पाटीलला बोल. बरोबर. मग बाकीचे मी फोन करू नका. बरोबर. लक्षात. त्यामुळं काय कालचं झालं मी बोलतोय, कालचा विषय देऊ नका. आज काय केलं पाहिजे, इथून पुढे आपण काय केलं पाहिजे याच्यावरती बाबा असतील, शेळके सर असतील, राजामध्ये असतील, त्यांनी बोलावं एवढीच विनंती करतो. खूप धन्यवाद. अगदी बरोबर आहे. अनेक विषय आहेत, पण एक पहिल्याच बैठकीमध्ये या एवढ्या कमी वेळेच्या चर्चेसत्रात अनेक विषय सुटणार नाही. तर आपण आहे ना हा विषय पुढे घेऊन जात. अजून एका बैठकीने काही विषय संपणार नाही. अजून आपले काही मित्र परिवार आहेत, आपण हे विचाराची पेरणी केली, अजून काही जणांपर्यंत निश्चित पोहोचला नाही. काही निवेदक असे की त्यांच्याकडे स्मार्टफोन नाही, साधं फोन आहे त्यांच्यासाठी नसतं, पण ते आहे ना त्यांच्या भागात आहे ना घेऊन ठेवण्याचं काम करते. तर आता इथून आलेले ते 15-20 जण ते आणि 15-20 जणांना सांगणार आहेत की बाबा वर्षातनं 5 जानेवारीला आपल्या मेळावा भरतोय आणि आम्ही अजून एक असं सगळ्या अभ्यासकांच्या करत घेतलंय की अनेक विषय आहेत. आता ते काही कॅमेऱ्यासमोर बोलता येत मीडिया समोर, बरोबर. काही विषय असेल की ती आपण तुम्ही आणि एका ठिकाणी का कुटुंब म्हणून, मी काय म्हणतो लक्षात घ्या बातम्यांनी, प्रत्येकाच्या लक्ष द्या. कुटुंब म्हणून आपण एक कुटुंब, आपण एक परिवार आहे आणि परिवारामध्ये दोन भावांचं बांधणी तात्विक असतं, त्याला लगेच एकमेकाच्या विचारात सोल्युशन निघालं जातं. की समजा एका गावात 2 भाऊ राहते, त्या भावांनी चांगला प्रपंच केला पण गावाच्या कुठल्या काय गेला ती बघवत नाही. मग ते धाकट्या भावाला सांगतो तुझा थोरला भाव गावात पांढरी फिरून पुढारपण करते आणि तू राहत राहते तुझं कुठं नाव नाही काय नाही, तुझ्या भावाचं गोष्ट लागले, तुझं पोरग चांगल्या शाळा शिकते, तुझं पोरग त्यातली शाळा शिकते. बघा, तर ते धाकटे भाव काय करते, काम करत नाही ना, ते येते आणि त्या जी कारभारच नाही घराचा, ती गावात फोन लागले त्याला म्हणते मला उद्या वाटून पाहिजे, चांगलं मी कसं बघतो. बघा, निवेदन सत्रात तेच घेतलंय. निवेदन सत्रात हा विषय पुढे नेत मला अर्थ नाही, निवेदन सत्रात तेच घेतलंय. एक कोणतं निवेदक काल करावं चांगलं पुन्हा जातंय, ठीक आहे, पण तो निवेदक एका परिपक्वेकडे जातो वयानुसार आणि बुद्धीनुसार, आणि तो सत्य मांडायला लागला काही जणांना बघवत नाही. परिपक्वनुसार म्हणतो मी तो योग्य एका जातो, समृद्ध होतो तो, त्याला पैशाच्या अभिलाषा राहत नाही, नावाची कीर्तीच्या अभिलाषा राहत नाही, कुणी माझा सत्य अभिलाषा राहत नाही, तो सत्य मांडण्याच्या तयारीत राहतो. म्हणजे परिपक्वकडे जातो, सत्य मांडायला लागतो, सत्य मांडायला लागला तर तो काही जणांनी टोचतो. आणि यानंतर ती चर्चा पुढे नेण्यापूर्वी जनतामुळं आज आपण एका ठिकाणी आलो, क्रांतिकारक पाऊल मी म्हणतो बरं का, क्रांतिकारक पाऊल उचललेलं आहे. निर्णय क्षेत्रामध्ये वावरत असताना अनेकावरती अन्याय झाला, सगळ्यावरती अन्याय झाला, सगळे बोलायला तयार नाही, सगळे असे अन्याय सहन करू बसले. आणि अन्याय सहन करणे सगळ्यात मोठा अन्याय आहे. या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी ज्यांनी पहिलं पाऊल पुढे टाकलं आदरणीय निवेदक युवराज तात्या, त्यांना मी विनंती करतो, तात्या सविस्तर मांडा आणि सगळ्या विषय वाचून बघा. बरोबर. जिल्हा सोलापूर. बोलणारी सगळे व्यक्ती आहेत या ठिकाणी आलेले. आज माझ्या पद्धतीने ही संकल्पना खऱ्या अर्थानं परशुराम पवार सरांनी अवलंबात आणली.
माझ्याकडे एक 5 दिवसापूर्वी याचा फोन झाला आणि त्यांनी सांगितलं की आतापर्यंत पैलवानाचे मेळावे झाले, वस्तादांचे मेळावे झाले, अनेक संघटनेचे मेळावे झाले, पण आपल्या कुस्ती निवेदन क्षेत्रामध्ये आतापर्यंत कोणी मेळावा घेतला नाही आणि या मेळाव्याचं आपण आयोजन करू. आज या ठिकाणी आपण इथं उपस्थित राहिला, सर्वांपर्यंत हा संदेश पोहोचवण्याचं आम्ही काम केला आणि ज्यांच्या मनाला काय भावलं ते इथं उपस्थित राहिले. प्रपंच प्रत्येकाच्या पाठीमागे व्याप प्रत्येकाला आहे, पण सामाजिक बांधिलकी कुठेतरी राहावी. सरांनी आता सांगितलं होतं की एक काठी मोडायला जेवढी ताकद लागत नाही, पण 10 काठी असल्यानंतर मोडू शकत नाही त्या. तसं आपण एकत्र आल्यानंतर काय होतं आणि एकजूट असल्यानंतर काय होतं हे सगळ्यांच्या समोर मांडण्यासाठी आज या कार्यक्रमाचं नियोजन केलं आणि या कार्यक्रमाला म्हणजे उपस्थित राहिला. आपण बोलण्यासारखं बरंच आहे, पण इथून पुढे अनेक कार्यक्रम आहेत, अनेक जणांना पुढे जायचं आहे. पण काय असेल ते मी जास्त वेळ बोलणार होतो, पण थोडक्यामध्ये बोलतो. आज या अकलूज मध्ये कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. मगाशीच उल्लेख केला सरांनी की अकलूज मध्ये 2 महाराष्ट्र केसरीचे अधिवेशन झाले. 1976 ला एक अधिवेशन झालं याच अकलूज मध्ये, 2011 ला याच अकलूज मध्ये अधिवेशन झालं. या अकलूज आणि अकलूज पंचक्रोशी मध्ये अनेक पैलवान घडले. संपूर्ण महाराष्ट्राच्या कुस्तीचा इतिहास बघितला तर सोलापूर जिल्हा पैलवानकीच्या बाबतीत अग्रेसर आहे. सोलापूर जिल्ह्याचा इतिहास बघितला तर हा माळशिरस तालुका अग्रेसर आहे, कारण कुस्ती खऱ्या अर्थाने कुस्ती तिथं. पण कुस्तीच्या कथा आणि व्यथा काय, डायरेक्टर कुणाला पडद्यासमोर दिसत नाही, पण डायरेक्टरच्या पाठीमागे किती त्रास आहे पडद्याच्या आड आल्यानंतर हे आपल्याला या ठिकाणी मी या निमित्ताने आपल्या सर्वांना सांगू इच्छितो. एक छोटासा विषय सांगतो. या अकलूज मध्ये पुणे मिरज जर सोडलं तर दवाखान्याची संख्या या अकलूज मध्ये जास्त आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे 100 पेक्षा जास्त दवाखाने आहेत, पण सगळ्या डॉक्टर लोकांची युनिटी आहे. एखाद्या जरी हॉस्पिटलमध्ये कधी काही घटना घडली तर एका मिनिटात सगळं हॉस्पिटल बंद करतात. हे कशामुळे होतं? संघटनेमुळे होतं, सगळ्याची एकी असल्यामुळे होतं. आपल्यात काय झालंय की मैदान कुठं आहे, उदाहरणार्थ गाराखोलीमध्ये मैदान आहे, मग गाराखोलीमध्ये मैदान आहे, मैदानाचं मी आयोजक आहे. मला काय जरी असलं तर त्या ठिकाणी राजाभाऊ देवकोतेंना बोलवायचं, प्रशांत भागवत सरांनी मला संपर्क करू नये, मला बोलवा म्हणून, मला त्या ठिकाणी बोलवा. ठीक आहे ना, तुम्ही राजाभाऊला बोलवताय, बिनधास्त पैकी बोलवा, माझी काही अडचण नाही. मग राजाभाऊला तुम्ही 10,000 रुपये देताय, मला 7,000 रुपये द्या, मी येतो. ही भावना पहिल्यांदा सगळ्यांनी काढून टाकली. म्हणजे आता सोशल मीडियाच्या समोर जे काय आहे ते सत्य बोलतो. आतापर्यंत कोणी काय केलं आणि कोणी काय नाही हे बघण्यापेक्षा इथून पुढे आपण काय करायचं आणि इथून पुढे कशा पद्धतीने जायचं. कसं आहे, आयोजक आहेत, निवेदक कोण भारी कोण हलका किंवा कोण ज्याच्या त्याच्या, कुणाला सलमान खान आवडतो, कुणाला शाहरुख खान आवडतो, कुणाला अमिताभ बच्चन आवडतात, ज्याच्या त्याच्या मनाचा प्रश्न असतो. थोडंच ओसीने सांगितल्यानंतर मी राजाभाऊला कॅन्सल करून बाबा सरांना बोलवणार आहे. अशा प्रकारे काही गोष्टी घडत चाललेल्या आहेत. आणि दुसरा एक मला सांगण्याचा एक विषय या ठिकाणी मी आवर्जून सांगतो की प्रथमतः मैदानाचं नियोजन झाल्यानंतर पहिलं आपलं काय असेल ते विषय ठरतो. माझं एकच आयोजकांना सांगणं असतं, बोला त्यांनी 10 लाख रुपये जरी मैदानाला घालवलं तरी निवेदकाच्या मानधनमध्ये प्रत्येक आयोजक काटकसरीनेच विचार करतो की का घडतं ह्याचा विचार आपण का केला नाही. म्हणजे लग्नाला 10 लाख रुपये खर्च करायचा आणि बामण्याच्या 500 रुपये दक्षिणासाठी घासघीस घालायची, अशी परिस्थिती होत राहते. मग आता त्याच्यामध्ये आपल्या मानधनामध्ये 1,500 रुपयासाठी आयोजक का इतका त्रास घेत असतील याचा प्रश्न अजून काही कुणाला उलगडलेला नाही आतापर्यंत. आणि त्याच्या पाठीमाग त्याच्या पुढे जाऊन सांगतो की आता ठीक आहे, माझं मैदान आहे, माझ्या मैदानाला मी युवराज सोलंकर निवेदक म्हणून बोलवलेला आहे, पण आता माझा सगळ्या पैलवानाशी परिचय नाही. युवराज, तू ह्या पैलवानाला संपर्क कर, तू त्या पैलवानाला संपर्क कर, ती गोष्टी जोडून दे. ठीक आहे, त्या गोष्टीला एवढंच पैसे येतं, ठीक आहे. ना आयोजकाला घेणं देणं नसतं, ना पैलवानाला घेणं देणं नसतं. मरण कुणाचं त्याच्यात होतं, युवराज सोलंकरचं होतं. युवराज नाराज करा येत नाही, ते आयोजक नाराज करा येत नाही. अशा पद्धतीने मी प्रांजळ मनाने सांगतो, मी बरेच दिवस बऱ्याच आयोजकांच्या कुस्त्या जोडण्यामध्ये आपलं काहीतरी योगदान असावं म्हणून वाटाघाटी केल्या, पण माझे हात जोडून सगळ्याला विनंती आहे, कुस्त्या जोडण्याच्या कोणीही भानगडीत पडू नका. आपण निवेदक आहे, आपण जाऊन निवेदनाचंच काम करायचं आणि आपलं मानधन घ्यायचं आणि निघून यायचं. का आणि कशासाठी सांगतो, पैलवान पोरं
मग पहिलवान भले 100 रुपयाच्या जोडीचा असो अथवा 500च्या असो अथवा 5000च्या असो किंवा 50,000च्या असो, मेंटॅलिटी सगळ्यांची सारखी असते. बाहेरचं लांबचं उदाहरण सांगत नाही मी, स्वतःचं आणि स्वतःच्या घरातलं उदाहरण सांगतो. माझा मोठा चिरंजीव राजवर्धन इयत्ता 4थीची परीक्षा दिली गेल्या वर्षी आणि माझ्या बरोबर आमचे पुण्यातील खालंबऱ्याला मित्र आहेत मनोज बोत्रे यांचं मैदान होतं. ते म्हणजे तुमच्या चिरंजीवाची आणि आमच्या चिरंजीवाची कुस्ती लावली. ठीक आहे म्हणलं, काय अडचण नाही. गेलो तिथं अमृता मामासारखे मोठे पैलवान त्या ठिकाणी उपस्थित होते. अमृता मामाने दोघांना लंगोटा पण दोघाला लावा येत नव्हत्या, पण दोघाला मामाने लंगोटा लावून मैदानात फिरवून आणल्यानंतर ते पुण्यामध्ये एक पद्धत आहे, बाबाजी म्हणजे 500, राजेभाऊ देवकाचे 500, प्रथमेशचे 500 असं पैसे गोळा व्हायला लागले. 10 मिनिटं गेली त्या. मी माईक हातात घेतला आणि थांबा म्हणलं, जास्त पैसे देऊ नका, नाही पहिल्यावर पैसे होते, आता एवढे पैसे मिळाल्यावर पैसे देणं थांबवलं. अमृत मामा म्हणलं बरोबर आहे, म्हणतोय ते बरोबर आहे. मग 9,000 रुपये बक्षीस झालं. दोघांना 4,500 रुपये वाटून दिलं बक्षीस. आणि घरी आल्यानंतर मी म्हणलं, दादा राजवंदन दादा म्हणतो, दादा हे तुमचं बक्षीस किती आहे? 4,500. मला तर त्याच्या झाला तुम्ही तर काय घेतलं. मग माझ्या लक्षात आलं की ही कुस्ती खेळणाऱ्या पैलवानाची मेंटॅलिटी काय असते. जर स्वतःचा पौधा म्हणत असेल माझ्या पैशात, तर तुम्ही तर काय घेतले तर लेवेळ कुठलं होती तिथं, दुसऱ्याची काम होत नाही. त्या दिवशीपासून कानाला खडा लावला. आता म्हणलं बाहेरचं उदाहरण नको आहे, आपल्याला आपल्याच घरनं प्रचिती आली. स्वतःचा मुलगा जर म्हणत असेल लय वेळ फुकलो होती, जास्त पैसे झाले असेल, तुम्ही तर काय त्यातलं घेतलं नाही का. म्हणजे ते म्हणते की भारताची परीक्षा शितावून ओळखायची. त्यामुळं कितीही तुम्ही प्रामाणिक काम करा, कितीही काय करा, आजचा पेपर उद्या रद्दीत जातो आणि त्याला फारसं महत्व राहत नाही. महत्वाच्या मुद्द्याकडे ओढूया आपण. या ठिकाणी मानधनाच्या विषयाबद्दल बोललेलोच आहे. तर मला वाटतं प्रत्येकाने जर स्वार्थ बाजूला ठेवला आणि स्वार्थ बाजूला ठेवून, स्वार्थ हा देवाधिकांना चुकलेला नाही, तर आम्हाला काही चुकणार नाही, कारण जगत स्वार्थी आहे. पण स्वार्थ जर बाजूला ठेवून आपण एकजूट झालो, एका ठिकाणी आलो, तर निश्चितपणाने यामध्ये आपल्या सर्वांचा फायदा आहे. दबावाला बळी पडायचं नाही, हा दुसरा महत्वाचा मुद्दा. हा ओरिजिनल जो महाराष्ट्र चॅम्पियन आहे त्याला महाराष्ट्र चॅम्पियन म्हणा, जो महाराष्ट्र केसरी आहे त्याला महाराष्ट्र केसरी म्हणा. या महाराष्ट्रात कमीत कमी 1000-2000 उपमहाराष्ट्र केसरी आहेत, सगळ्यालाच उपमहाराष्ट्र केसरी म्हणत बसू नका. जो खरंच महाराष्ट्र केसरीला फायनलला गेलेला आहे आणि तो तिथं पराभूत झालेला आहे त्यालाच उपमहाराष्ट्र केसरी म्हणा. राजाभाऊ देवकाचे उपमहाराष्ट्र केसरी म्हणलं की युवराज किचन मारायचं चालू करायचं, प्रशांत भागवते चालू करायचं, बाबाजी मध्ये करायचं. पण आम्ही पाठीमागे जाऊन मी थोडासा विचार केला पाहिजे, तो पुन्हा संघ महाराष्ट्र केसरीला किती साल आलता, मी उपमहाराष्ट्र केसरी. ठीक आहे, काय अडचण नाही, तुम्ही पुन्हा संघ किती साली महाराष्ट्र केसरीला फायनल आलता, उद्यापासून तुम्हाला उपमहाराष्ट्र केसरी बनतो. हा दुसरा महत्वाचा विषय. आणि आपण जर आज काय 20-25 जण निवेदक या ठिकाणी आलेले आहेत. पुढचा कार्यक्रम आम्ही या कार्यक्रमाचं नियोजन 5 जानेवारीला केलं आणि पुढचा कार्यक्रम हा 5 जुलैला असेल. त्यावेळेस पूर्ण मैदान सगळे संपते आणि तो कार्यक्रम आटपाडीला असेल. पवार सरांनी त्या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे. त्या कार्यक्रमात मात्र या महाराष्ट्रातून 50 निवेदक त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. त्याच्याही पुढे जाऊन दुसरा विषय सांगतो. जर आपली एकी असेल, आपलं संघटन असेल, तर मी एक जाहीरपणे मीडियाच्या समोर या ठिकाणी मी सांगतो, आता नवीन सरकार स्थापन झालेले, या सरकारच्या अगोदर क्रीडा मंत्री बनसोडे साहेब होते, राष्ट्रवादी अजितदादा पवार साहेब गटांचे, आणि त्यांच्याकडे मी निवेदन दिलेलं आहे की महाराष्ट्राचे ज्येष्ठ कुस्ती निवेदक शंकरांना पुजारी यांना शिवछत्रपती पुरस्कार मिळावा. आणि एक आपल्यासाठी आनंदाची बातमी, यावेळेस दत्ता मामा भरणे क्रीडा मंत्री झालेले, त्याचा पाठपुरावा निश्चितपणाने मी करणार आणि ही प्रथा चालू करणार. पण याच्यासाठी सर्वांची एकी पाहिजे. आज अण्णांनी बरेच दिवस कुस्तीसाठी घालवलेले आहे. बरेचसेच काय अण्णांच्या पाठीमाग तप आहे. आपण जरी व्यवसाय म्हणून स्वीकारला असतं तरी त्याच्यामध्ये मन ओतून मन झुकून अण्णांनी 25 वर्ष कुस्तीची सेवा केलेली आहे. तर आपण एकत्र आल्यानंतर पुरस्काराचा विषय या ठिकाणी आपण ठामपणे मांडू. काही तरुण निवेदक या क्षेत्रामध्ये करिअर करण्यासाठी उत्सुक आहेत. बाळासाहेब असतील किंवा भाऊसाहेब काळे सर असतील, त्या अलीकडच्या काळामध्ये, त्यानंतर सोमनाथ जडस सर असतील, अलीकडच्या काळामध्ये पैलवान होते, आपण बी कुठेतरी काहीतरी केलं पाहिजे आणि कुस्ती करायला पाहिजे, अशी जुन्या निवेदकांची काय अशी भावना झालेली आहे की पाठीमागून कोण तयार होऊ नये. जुन्या निवेदकांची भावना झालेली आहे.
ही भावना मनातून 100% प्रत्येकाने काढून टाकली. या मताशी मी सहमत आहे. सूर्य जर झाकायचा म्हणला, हात तळात लावलं तर सूर्य झाकू शकत नाही. एक सूर्य उगवणारच आहे, प्रकाश देणारच आहे. आजचा पेपर उद्या रद्दीत जाणारच आहे. मीच लय मोठा, मीच लय चांगला म्हणून जर बसला तर होणार नाही. परिवर्तन आहे, परिवर्तन घडत असते. जरी कोण नवीन इच्छुक असेल तर त्याला सहकार्य केलं पाहिजे, त्याला मार्गदर्शन केलं पाहिजे आणि तो कसा प्रसिद्धीच्या जोरात पुढे येईल हे बघितलं पाहिजे. तो जर निवेदक सोमनाथ तरच भाऊसाहेब काळे जर निवेदक झाले तर मला उद्या कोण बोलवणार नाही. ही माझी संकुचित बुद्धी झाली, ही माझी संकुचित आणि स्वार्थी बुद्धी झाली. पण भाऊसाहेब काळे, सोमनाथ जडस, बाळासाहेब वाघमोडे हे निवेदक होणारच आहेत आणि एक दिवस आपल्याला घरी बसावंच लागणार आहे. मग आपल्यापेक्षा मोठी होणारच आहेत हे ठरलेलं आहे. आपण एक दिवस थांबावं लागणार आहे. पण थांबायची वेळ प्रत्येकाची येते, त्यांना पुढे कोणतरी, त्यांच्या पुढे कोणतरी येणारच आहे. त्यामुळं ही मनातली प्रत्येकाने या ठिकाणी भावना काढून टाकावी. बोलण्यासारखं बरंच काय अनेक आहे. पुढं या ठिकाणी बाबा लिमण सरांना पुढे कार्यक्रमासाठी जायचंय. तर थोडक्यामध्ये या ठिकाणी मी बोललो, माझ्या विनंतीला मान देऊन आज आपण या ठिकाणी सर्वजण उपस्थित राहिला. आमच्या मीडियाची टीम या ठिकाणी ज्ञानेश्वर आसोले असतील, आमची कुस्ती मल्लविद्या गणेश मानगोळे सरांची टीम असेल, त्याचबरोबर सातारावरून आलेल्या या ठिकाणी अलंकार मोरे वारसा महाराष्ट्राचा असेल, या सर्वांचं मी या ठिकाणी आभार मानतो. आणि महत्वाचा विषय म्हणजे माझा सगळ्यात आवडता पट्टा कुस्ती खेळत होता. अगदी 4थी 5वीला होता तेव्हापासून मी त्याच्या गावामध्ये जातोय, सातारा रोड पाडली गाव. त्याचे वडील वस्तात नवनाथ फांडे माझे अतिशय जवळचे मित्र आणि तो पैलवानही झाला. पैलवान झाल्यानंतर निवेदक पण झाला. पण कुस्ती निवेदकामधलं त्याने एक युटर्न घेतला आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून आपला विशेष भारी हा युट्यूब चॅनल 8 लाख सबस्क्रायबरचा अभिमानाने आज या ठिकाणी. आणि एखादा विषय कसा मांडायचा आणि त्या विषयाची जुळणी कशी करायची हे खऱ्या अर्थानं प्रथमेश कडून शिकून घ्यावं. मी सर्वांचं पुन्हा एकदा या ठिकाणी आभार मानतो. आज आमचे या कार्यक्रमासाठी आनंदा जाधव, त्याचबरोबर अर्जुन सावंत, त्याचबरोबर आमचे हे सगळे पैलवान कंपनी ऋषी फुले यांचं मोठं योगदान लाभलं. विपुल ड्रायव्हर सगळ्यांचं योगदान लाभलं. सगळ्याच्या प्रयत्नातून हा कार्यक्रम यशस्वी झाला आणि मी बाबाजी लिमण सरांना विनंती करतो आपण मार्गदर्शन करावं. एवढं बोलून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आणि सगळ्याच निवेदकांना सांगतो की तुम्ही कुस्ती मोठी करत नाही, तुम्ही कुस्तीला जगवत नाही ना, तुम्ही कुस्तीला पळवत नाही. खऱ्या अर्थानं कुस्ती तुम्हाला सर्वांना जगवते आणि महाराष्ट्राच्या इतिहासात कुस्तीत निवेदन क्षेत्रात तुमचा पैसा बनवायचा म्हणून कोण जर इकडे बोलत असेल तर माझ्या मते त्याच्या बुद्धीला एक वेगळं आहे. अपंगत्व आहे असं मला म्हणावं लागेल. कारण तुम्ही नसताना, आम्ही नसताना तरी कुस्ती जिवंत होती. तुम्ही आम्ही असं नसतो तरी कुस्ती जिवंत राहणार आहे. कारण बाबा मी तुमच्या माध्यमापूर्वी का तर अलीकडे आहे ना, या बक्षीस रूपी थाप अनेक निवेदकांच्या पाठीवरती पडत असताना कदाचित ती अनेकांच्या डोळ्यामध्ये बघतोय. मग अशा एक चांगला विषय म्हटला की त्याच्या ठिकाणी कोणतरी येणार, वयोमानानुसार त्या व्यक्तीला त्या क्षेत्रात रिटायर व्हावं लागतं. क्रिकेटचा देव मानला जाणारा सचिन तेंडुलकर वयाच्या 45व्या वर्षी स्वइच्छेनं निवृत्ती स्वीकारली. काही निवेदक, मी त्या निवेदकाचं नाव नाही घेणार, आज हनुमंतराव शिंदे सरकार, प्रशांत भागवत सरकार किंवा तुमचे मंत्र आले नौका आला ना, माझ्या समोर मैदान चालला, मला दिसते बघा तात्याला तरी मी तात्याचं नाव घेतो. ही आहे ना जे तुमच्या निवेदकांचं म्हणजे माझ्या तुमच्या सगळ्या निवेदकांचे जे मेंदूला एकत्र लागले ना ते पर्यंत काढून टाका. कारण नाव घेतल्यानं कोण मोठं होत नाही, ते करतात तो मोठं होत. बाबा ह्या विषयावरती आपल्याला बोलायचं म्हणून मी तुमच्या प्रत्येकाला एक विषय मुद्दाम घेतला की नुसतं पैसे म्हणून नव्हे, पैसे मिळवण्याचे अनेक माध्यम आहेत आणि पैसे मिळतात पण त्याच्या माध्यमातून. पण पैशाच्या पलीकडे जाऊन आहे ना कुस्ती क्षेत्रात आहे ना तुमचं माझे एक अक्षर नाव फोडलं जाते. बाबा ह्या विषयावरती तुम्ही बोलावं असं त्यानंतर तापाशी बोलतायत बाबांनी. प्रथमतः कैलासवासी बापूसाहेब राठे प्रथम कुस्तीचे प्रसारक निवेदक यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन करतो. आणि आजचा पहिला निवेदकांचा हा मेळावा आयोजित करणारे आयोजक
युवराज तात्या केचे, परशुराम पवार, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ कुस्ती निवेदक राजाभाऊ देवकाते, हनुमंतराव शेळके, प्रशांतजी भागवत आणि ज्यांना किसनवीरच्या मैदानात मला वाटतं 10-12 वर्षे होऊन गेली असते, माझ्याबरोबर आम्ही दोघंच होतो. आणि मग त्यावेळेस असं निवेदकांच्या काय असं की शंकरांना बोलतात तसेच सगळे बोलतात. मी एक वेगळा ठसावून ठेवला हे तुम्हाला माहिती असेल, माझं सांगायचं नाही. परंतु प्रथमेश माझे शेजारी बसले होते. म्हटलं प्रथमेश आपलं स्वतःच निर्माण करायचं. बघा आज तो पोरगा स्वतःच इतकं भारी निर्माण केलेलं आहे. मी त्यांच्या सगळ्या युट्यूबचे सगळे विचार मांडतो. त्याचे वडील चांगले माझे मित्र आहेत. मागच्याच मैदानाला भेटले तर म्हटलं प्रत्येकाचे मी सगळे व्हिडिओ पाहतो. हे असं स्वतः निर्माण केलं पाहिजे. म्हणजे याचा अर्थ वाचा, वेचा, साठवा आणि आठवा, मग पुढे पाठवा. पाहिलं वाचलं पाहिजे. निवेदकांच्यावरती मोठी जबाबदारी. प्रसंग येत असतात, कुठंही हे सोपं काम नाही. तुम्ही आपण पब्लिक मध्ये आहोत, लोकांच्या मध्ये आहोत. शब्द न शब्द, काना, मात्रा, विलांटी लोक पाहत असतात. सगळ्यांनाच आवडतं असं नाही. इंदोरीकर महाराजांना बी नावं ठेवणारी लोक आहेत, बाबा महाराजांनाही. ते सगळ्यांना जावं लागलं, साधू संतांना भोगावं लागलं, तर आपण कुठे आहोत. म्हणून आपण एक निवेदक, आपल्या मोठी जबाबदारी आहे. आपण कुस्तीनं आपल्याला निश्चित मोठं केलेलं आहे. कुस्तीनं मान दिला, कुस्तीनं सन्मान आपल्याला दिला आहे. परंतु त्याचा योग्य वापर आपल्याला करता आला पाहिजे. कारण शब्द अतिशय महत्वाचे आहेत. म्हणून बोलावे बरे, बोलावे खरे, कोणाच्याही मनावरती पाडू नये चले. शब्द हेची दंगल, शब्द हेची मंगल, शब्दांचे हे जंगल जागृत असावे. आणि महत्वाचं आहे, आलं लक्षात, शब्दांची वाणी महत्वाची आहे. पाणी वाणी नासून आहे. म्हणून शब्दाचे वाढत सर्व सुखदाता, पाणी वाणी नासू नये. म्हणजे किती जबाबदारी आपल्यावरती. एक शब्द मी विचार करतो कुठं आपलं चुकलंय का. बरोबर आहे ना. काना, मात्रा, विलांटी आपल्याला इथं शब्द आला पाहिजे. मी अनेक ठिकाणी वक्तृत्व करतोय, तो कुस्तीच करत नाही, लग्नामधनं करतो, इतर कार्यक्रम करत असतो. तेवढंच ते अभ्यास. म्हणून ते आपल्याला आपली डायरी केली पाहिजे. आपल्याला बाकीचे विषय आता आपण बसून त्याच्यावर चर्चा करणार आहोत. आलं का लक्षात. कुणी काय केलं किंवा नामूल्य, आता सगळ्यांना अनुभव आहे. आपण जे काय केले त्याच्या विषयावरती बोलायचं नाही. सगळ्यांना पैसे मिळवून देणं आलाय तर बस बाबा. परंतु नंतर नंतर ते माझे चांगलं यायला लागलं. मग फोन व्हायला लागले. आणि मग तुम्ही एवढं, अरे मी तर असं आहे, पैसे मला कोणी विचारत बी नाही, युवराजला माहिती एवढा माझं, कारण मी तुमच्या अगोदरच आहे. त्यामुळं ठरलेलं असतात. मग आता फोन जायला लागले, मग लोक तुम्ही एवढे मागता, आम्हाला एवढे फोन येतात, आमच्याकडे लई निवेदक आहे. मग हे नको व्हायला. आपण आपल्या निवेदकांची ताकद, युवराज त्यानं सांगितलं ना, ही एकजूट असेल ना तर खूप काही शिकता येईल. एवढ्यावरती सुरुवात आहे आपली, पण एकजूट व्हा. आलं लक्षात. याच्यामध्ये गव्हर्नमेंट नको, संघटना काम करतात ते त्यांच्या परीनं करतात, आयोजक त्यांच्या परीनं गावोगावची मैदानं बनवतात, त्यांचंही काहीतरी योगदान असतं. परंतु ते आपल्याला त्या संकटाला सामोरं त्यातनं मार्ग काढायचा असतो. परवाच एक उदाहरण सांगितलं तर, एक आपले निवेदक आलते नवीन, म्हणजे मला ओळखतो म्हणले, परंतु नाव सांगता येणार. म्हणजे अशी परिस्थिती नको. हे ज्येष्ठांचा मान तर ठेवलाच पाहिजे, कारण यांना अनुभव आहे. मी राजाभाऊला बी अनुभव आहे. मान सर्वांनाच दिला पाहिजे, प्रश्नच नाही. नवे खराडीला आल्यावर राजाभाऊ बरोबर आल्यात ना, त्यांना पैसे, यांना प्रश्न काय अतिशक्ती नाही. वरजला सांगा, मैदान एकमेकाला, मी तर अनेकांना मैदानं दिली, परंतु आता ते आपण नंतर बोलूया या विषयावरती. खरं सांगतो सत्यावरती लोकांचं प्रेम असतं. 10 वर्ष आम्ही एका ठिकाणी करतो, ते प्रेम बोलावतात म्हणून. परंतु मग आपल्यात गोंधळ झाला की मग आपल्यामध्ये गैरसमज होतो. गैरसमज आपल्यात होऊ द्यायचा नाही. आपली एकजूट निवेदकांची, नवीन पोरांना आपल्याला काहीतरी द्यायचंय. आपल्याला नवीन शिकणाराला निश्चित याचा अभ्यास सत्र आपल्याला चांगलं आहे. माझ्याकडे काही ज्ञान आहे, युवराजचा तिकडे, राजाभाऊकडे, हनुमंतभाऊच्याकडे हे ज्ञान, प्रथमेशकडे भरपूर ज्ञान आहे. आता शब्द साठा भरपूर आहे. आपल्याला पुढच्या वेळेस आठवडीला त्याचा 1 तास आपण अभ्यास सत्र ठेवूया. बरोबर का नाही. म्हणून आपल्याला महत्वाचं आहे, आपली डायरी पाहिजे, वाचलं पाहिजे कुठला शब्द कुठं. जसा पकवास, तबला, बोल असतात,
जसं आपण गेल गवळणी त्याप्रमाणे वाजवतो तसं आपल्याला ते आठवलं पाहिजे, बरोबर का नाही? निवेदकाची अत्यंत मोठी जबाबदारी आहे आणि संघटना तर अत्यंत महत्वाची, अनेक प्रसंग येतात त्याला आपण तेवढे बी तरबेत पाहिजे, बरोबर का नाही? आणि वक्त्यांना सामोरं जावं लागलं तर आपण काय, शेवटी मैदान असतं ते. आज लोक एवढे पैसे खर्च करून हे करतात, आपल्याला देतात, परंतु आपल्या हातून बी काही चुका होऊ नये, निवेदकांच्या वरती जबाबदारी. म्हणून मी म्हटलं बोलावे बरे बोलावे खरे. शब्द जातो काय अगदी सर्व गुण संपन्न आपणही नसतो ना, बोलण्याच्या ओघात सगळे नेते बसतात तर आपण काय. म्हणून आपल्याला अत्यंत महत्वाचं आहे प्राप्त परिस्थिती काय आहे. प्राप्त शंकरांना नाही सामोरं जावं लागेल असं नाही, मलाही सामोरं जावं. मी सांगितलं नाही गोष्टी, एवढा त्याच्या समोर अनेक घटना घडल्या, तो याला पर्याय नसतो त्याला. परंतु मग आपल्याला जर ते स्वीकारलंय आपण, नाही तर मग ते थांबवा नकोय. आपल्याला जर नाही सहन होत ना, सहन करण्याची ताकद, अपमान पचवण्याची ताकद, आपल्यालाही 4 पैसे मिळतात, आपलं चालतं. परंतु आपल्यातल्या आपल्यासमोर पाहिजे. परंतु जर मग हे असं झालं की मग माणसाला अरे आपण एवढं चांगलं हे करतोय, आपण मान देतोय ना, आपल्यावरच ते जर अंग घेत आहे, म्हणजे आपलीच लोकांचं गावोगावची जी मैदानं भरतात ती का वर्गणी लोकांची असते, तिथं एकाचा पैसा नसतो ना. आयोजक भरवतात. आज महाराष्ट्र केसरी स्पर्धा असेल, जिथं जिथं संधी मिळेल त्या ठिकाणी करायचंय. मी युवराज त्याला महाराष्ट्र केसरीला घ्या म्हणलं नाही आलं पाहिजे, म्हणजे संधी नवीन ज्यावेळेस होती त्यावेळेस आपल्याला संधी मिळाली पाहिजे. कारण जे महाराष्ट्र कुस्ती दंगलला शंकरांना प्रशांत आम्ही होतो, अनुभव आले काय शब्द आपले मगाशी आता कोण म्हटलं बघत हे कुस्तीला योग्य नाही, बरोबर का नाही? म्हणजे काय काय शब्द आहेत ते आपल्या पैलवानकीला शोभा साधलंच आपलं पाहिजे. किंवा शिकारी कुत्र्यासारखा हे असे काही शब्द आहेत ना, त्याचा अभ्यास करा, विचारा तुम्ही, फोन करून आम्ही सांगू ना. आमच्याकडे लिखाण भरपूर आहे, राजाभाऊकडे, माझ्याकडे, तात्याकडे. शब्द आपल्यातून चांगले गेलेच पाहिजेत. निवेदकांच्या वरती मोठी जबाबदारी आहे. आपण चांगलं संघटन करू, नव्या निवेदकांना चांगलं मार्गदर्शन करू. आणखी त्याच्यामध्ये पर्यंत स्वतःला प्रसिद्धी करायचं, व्हॉट्सअप करा, फेसबुक करा, मी निवेदक आहे, बरोबर का नाही? टीव्हीला करा, प्रसार माध्यमात ते ज्ञानेश्वर असोली त्याला मुलाखत आहे, त्यामुळे एवढी मैदानं केली, चांगली प्रसिद्धी करा. पण त्या आयोजकामध्ये जर फोन केले की मग त्यांच्यात मी त्याला बोलावलं होतं, तू त्याला बोलावलं, बघा लक्षात आलं का तुमच्या? म्हणजे अशी परिस्थिती आता गड्ड्यात मी आता बोलत नाही. हा प्रश्न सांगतो कारण मला त्याचा काय फरक पडत नाही. सांगतो की अरे आपण जिथं आपल्याला कॅन्सल केलं, आज मी ज्येष्ठ निवेदक आहे, म्हणजे 2008 सालापासून मी सगळ्या स्पर्धा सगळ्या महाराष्ट्र केसरी आतापर्यंत केलेल्या, हिंद केसरी, नॅशनल केलं, राष्ट्रकुल केली, इंग्लिश मधनं आज 72 देशाची अशी स्पर्धा केली आहे. म्हणजे सत्य सांगतो हे मी एवढा अनुभव माझ्या गाठीशी आहे. आणि मग जर आज मला नाही बाबाली म्हणतो मला कॅन्सल, मग तेवढं मी काय बोलत नाही, आज ही बात काय बोलत नाही, आनंद आहे म्हणतो मी. कारण माझे कार्यक्रम लगेच मला येतात, कार्यक्रम काही असू द्या, कॉलेजचे कार्यक्रम, गॅदरिंगचे कार्यक्रम करत राहायचं. ह्याच्यात हे होत राहणार आहे. फक्त आपल्याला बसलं पाहिजे, एकत्रित आलं पाहिजे. तात्यानं चांगलं केलं, परशुरामनं प्रसंग घेणार आहे, त्यातनं आपल्याला जर आपली ताकद असेल, तुमच्या मागं कोण असेल, आपण का तो बसतो, आपल्या मागं कोणी नाही, आपण एकट्यावर निघून जावं लागतं. किती दिवस चालतंय, थोडे दिवस चालतं, परत सगळं विसरून जातात. पण संघटना असेल तर तुम्ही धाडस त्याच्यामध्ये दाखवू शकता, बोलण्याची हिंमत दाखवू शकता, योग्यच बोलायचंय. याचा अभ्यासक्रम आपण पुढच्या मिटिंगला निश्चितपणे चांगलं देऊया. विचारा, फोन करा, मला करा, राजाभाऊला करा, तात्याला करा, निश्चित तुम्हाला मार्गदर्शन. बोल्या तुम्ही मैदान घेतले आणि मी सरांना कसं विचारून ते नाही, निश्चित मत आपण हे करूया. पण नम्रता द्या, नम्रता पाहिजे. नम्रता असेल, शंकरांना मला काय शिकवलं का? परंतु मी शेजारी बसवून माझे प्रथमेश बरोबर आहे का, हे माझे बरोबर आहे. अनेक वेळा शंकरांना माझे बरोबर आहे, आमचे बरोबर आहे. म्हणजे काय क्लास लावला का? परंतु त्यांनी जे आपल्याला दिले शंकरांना 4 पैसे मिळायला लागले बक्षीस. सुरुवातीला बक्षीस लोक देतात, काही चांगल्या मंडळी आहेत, आपलं कौतुक करतात आपल्या बोलण्यामुळे, पण त्याचा परिणाम बी काही वेगळा होतो. मैदान आपल्याला सुरुवात जाऊ द्या, नंतर बक्षीस तर मिळालं, कौतुकाची तुमच्या ती शाबासकी आहे, तर तो देवाचा प्रसाद आहे, आपण असं म्हणूया. परंतु पहिलं मैदान आटोक्यात आणा आणि मग
सत्काराला केलं किंवा मध्यंतराला सुरुवात झाली की त्याला एक वेगळं वळण. सुरुवात त्यांना सांगायचे नंतर द्या, मैदान सुरू होऊ द्या जरा, बरोबर का नाही? म्हणजे एक महत्वाचा पॉईंट आहे. सुरुवातीला जर केलं ना तर मग त्याला वेगळं. माझा अनुभव आहे सांगतो मी तर काही ठिकाणी सांगितलं, खरं सांगतो तुम्हाला, पैलवानांना बक्षीस द्या, मला बक्षीस देऊ नका, खरं सांगतो. मंडळी बक्षीस अरे हे तुझं कौतुक आहे, देवाचा लक्ष मी नाकारतो, तरी मी आलं की सुरुवातीला सांगतो नंतर सत्काराच्या वेळेस. कारण आपल्यावर जबाबदारी असते, लोक वेगवेगळ्या प्रकारचे असतात. मैदान आपल्याला पार पाडायचे, गावोगावची मैदानं. तुमचं भाग्य चांगले चांगले कृतीला दिवस आहे, तुमचं योगदान महत्वाचं आहे आणि ते पार पाडायचे व्यवस्थितपणे, ही आपली जबाबदारी आहे. गाव आपल्याला बोलवतो, कोणालाही बोलू द्या, आणि ती व्यवस्थित पार पाडणं. किती मिळालं काय मिळत पाकिटाचं मानधन बघायचं नाही, आपल्या पोटापुरतं समाधान त्यात माना. लोक भरपूर देतात, ठरवून घ्या, होतं बोलून घ्या, बोललं पाहिजे की मला एवढा एवढा खर्च मी एवढ्या देतो, तुमचं बक्षीस मिळू किंवा न, मग बाकी अपेक्षा करत बसायची नाही. किंवा मैदान संपलं की मला अजून द्या, तेही खरं आहे. आपल्याला निवेदक म्हणून आपली प्रतिष्ठा, आपण आपली प्रतिष्ठा जपवायची. या महाराष्ट्राच्या कुस्तीला चांगले दिवस आहेत, चांगल्या संघटनाही काम करतायत. काही सगळीच गावं आपापल्या परीनं, गावात पहिला नसलं तरी मैदान भरवतात. का भरवतात तुम्ही विचार करा ना. आपल्यासारख्याला बोलणार कुणाला बोलता येत नाही, गावोगावी आपल्यालाच का बोलवतात. आज प्रत्येकाला एक एक काय काय ना 4-4 मैदान करतात ना. पुजारी यांना 100-150 मैदान करत, आम्ही तेव्हा 25 करतो. म्हणजे मला तेवढी मिळाली पाहिजे. आपण आपली प्रगती करायची. आपलं जर कर्तृत्व चांगलं असेल तर आपल्याला बोलवणार होते, पण कुणाच्यातही ढवळाढवळ करायची नाही. म्हणून बोलावे बरे, बोलावे खरे, कोणाच्याही मनावरती पाडू नये सरे. म्हणून शब्द हेची दंगल, शब्द हेची मंगल, शब्दांचे हे जंगल जागृत असावं. जागृत आपण राहा. मला आता आळंदी गाठायची या देवका देव मला परवानगी द्या. अध्यक्षांना, आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आहेत, निश्चितपणे आपण एकजूट होऊया. काही मनात कटुता आणू नका. लाईव्ह चालू आहे. आपल्याला चांगलंच करायचं आहे आणि चांगल्यासाठी करायचंय. महाराष्ट्राची कुस्ती गावगावची मैदानं व्यवस्थितपणे पार पाडायची. तिथून मागचं सगळं झालं गेलं विसरून जाऊया. मी जर सांगितलं तर तुम्ही चाट पडा, परंतु आपल्याला कुठलंही मागचं कुठली गोष्टी करायची नाही. कारण महाराष्ट्राची कुस्ती वाढली पाहिजे, जगली पाहिजे. म्हणून सगळ्यांच्या सहकार्यातून, एकजुटीतून आपण चांगले सगळे निवेदक, अगदी एक कुटुंब, एक परिवार म्हणून राहूया. हेच या ठिकाणी सांगतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मला जाऊ द्या. अध्यक्षाचं भाषण होण्या अगोदर एक सूचना या ठिकाणी अशा प्रकारे आहे की मी या ठिकाणी मांडतो. आताच बाबा लिमन सरांनी सांगितलं, महाराष्ट्र हे राष्ट्र फार मोठं आहे आणि हजारो वर्षांच्या कुस्ती परंपरेवर प्रेम करणारं महाराष्ट्र राष्ट्र आहे. तर गेल्या वर्षी 2024 मध्ये 1 जानेवारी ते 31 मे हा कुस्त्याचा खरा कालखंड 5 महिन्याचा. या 5 महिन्याचा आढावा राजाभाऊ देवकतेंची मैदान किती झाली, मोर्शींची किती झाली, भागवत सरांची किती झाली, असा मी सरासरी आढावा काढला. तर या ठिकाणी मला या महाराष्ट्रामध्ये झालेली मैदानं 2000 मैदानं या महाराष्ट्रामध्ये झाली. मग त्याच्यावर एक अंदाज लावला. पुण्यासारख्या, मुंबईसारख्या ठिकाणी एका मैदानाला 20-25 लाख रुपये खर्च करताय. एक 5 लाख रुपयांनी जर बजेट ठरलं तर 100 कोटी रुपये या महाराष्ट्राच्या कुस्ती खेळावर 5 महिन्याच्या कालखंडामध्ये खर्च होतोय. तरी कुस्ती आज अधोगतीकडे आहे. हा एक माझा बोलण्याचा मुख्य उद्देश. आणि दुसरा विषय असा महत्वाचा एक बोलायचा होता मला की भाऊसाहेब हिरे, मामासाहेब मोहोळ, यशवंतराव चव्हाण, जी.डी. बापुलाड, शंकरराव मोहिते पाटील या मंडळींनी कुस्तीगीर परिषदेची स्थापना केली आणि पुढच्या पिढीला प्रोत्साहन दिलं. बरोबर. जर तुमची सगळ्यांची इच्छा असेल तर पुढे जे 5 जुलैला कार्यक्रम आहे त्या ठिकाणी आपण कुस्ती निवेदकाची संघटना स्थापन करूया ना. मग त्या संघटनेचा अध्यक्ष कोण, उपाध्यक्ष कोण, सदस्य कोण तिथं निवडूया आणि ती संस्था आपण रजिस्ट्रेशन करूया. जर तुमच्या सगळ्यांचं सहकार्य असेल तर हे 100% मी या ठिकाणी एक माझी छोटीशी विनंती केलेली. आणि या ठिकाणी आता अध्यक्षांचं भाषण होईल, सगळ्यांचा एक फोटो होईल, जेवणाची तयारी झालेली आहे, सगळ्यांनी जेवण करायचं. ऐका, 1 वाजल्यात आता मला खूप लांब जायचंय. 3 तासाचं मी राजाभाऊ देवकते यांना विनंती करतो. राजाभाऊ मला आता मी जेवण पण नाही, कारण रनिंग भरपूर आहे. धन्यवाद. आज खरं तर
पैलवानांचं म्हणण्यापेक्षा कुस्ती क्षेत्रातल्या पंडितांचं एक संमेलन भरत आहे आणि हे संमेलन होत असताना मी कुस्ती निवेदक राजाभाऊ रामहरी देवकते, तालुका परांडा, जिल्हा उस्मानाबाद एवढ्यावरूनच ओळख लक्षात आली असेल की ज्या माळरानावर 1000 बाऱ्या पेरावं लागतं तेव्हा कुठेतरी पसाभर उगवतोय अशा कठीण भागातून माझा जन्म झाला. भाऊसाहेब सारख्या हिरव्या पट्ट्यातला मी नाही, पण ते जन्माचं कुठं जन्मावं, कुणाच्या कुणी जन्मावं हे काय कुणाच्या हातात नसतं, तसं तिथं जन्म झाला. पण ह्या भागातलं एक गाव राहिलं नाही की मी फिरलो नाही. मला ते ह्या भागाची सगळी मैदान करायचं योगाला, कारण का स्वर्गीय बापूसाहेब राडे कुस्ती निवेदकाचे जनक म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. त्यांच्याबरोबर 2 मैदान मला करायला माझ्या जीवनात मिळाली होती. पंढरपूरला एक चैत्र पौर्णिमेला व्यापाऱ्यांचं मैदान असतं तिथलं, आणि 9 फेब्रुवारीला चंद्रभागा कारखान्यावर मैदान असायचं. त्या मैदानाला एक आम्ही दोघांनी म्हणजे त्यांचा सहवास लाभला. आपण सांगतो ना परिसराच्या स्पर्शानं असं तसं तसं तो एक संदर्भ द्यायला मला आयुष्यभर आवडतो. दुसरी गोष्ट मज पामाराची काय खोरपणा पायीची वाहन पायी बनी. मी अध्यक्ष नाही, त्या कार्यक्रमाचा बी नाही. माझं मन मला आक्रमण सांगतंय, कारण का गुरुवारी शंकरांना पुजारी त्यांची तब्येत आता वयाच्या मानानं खालावली आहे. ईश्वरा पाटील सर आहेत, त्यांचं बी काहीतरी बायपास झाले म्हणून ते येऊ शकले नाही. अशी ज्येष्ठ मंडळी असताना आपण नाही, परंतु नाविलाज म्हणून नसल्यापेक्षा आपला रोजचा 10-15 बरा म्हणून तेवढं इथं बसवलं नाही. तर तुमच्यातलाच मी बी एक आहे, मला तिकडे बसून ऐकायला आवडतं. रोज आपण बघतो, रोज वेगळी काहीतरी 4 शब्द ऐकायला मिळाले पाहिजे. बाबा लिमन सरांना गेली 20 वर्ष ऐकतोय, पण प्रत्येक वेळेस 4 शब्द ऐकायला मिळतात की हे निवेदकांनी पहिल्यांदा जपलं पाहिजे की आपण काहीतरी नवीन देता आलं पाहिजे, वरचेवर नवीन देता आलं पाहिजे. हे एक आपली जबाबदारी. ज्या मातीत हा कार्यक्रम घेतला जातोय ती सहकार महर्षींची जन्मभूमी. इथं ज्या संघटना उदयाला येतात इथं ते बीज पेरलं जातं, इथं जो अंकुर येतो तो निश्चितच भविष्यात आकाशाला तो वेल जातो. इथली या मातीचा तो गुणधर्म आहे. आणि खर तर ज्यांच्या संघटन कौशल्याची कला इकडे युवराज तात्या केचे, कुठलंही एखादं प्रकरण घेतलं की त्यातून एखादा उठाव होत असतो. आपण बघतोय आता महाराष्ट्रात एखादा उठाव व्हायला काहीतरी कारण लागतं आणि त्या कारणातून का होईना परंतु ही निर्मिती झाली, हे मोठं समाधान वाटायचं. अशी कुठून तरी काहीतरी प्रसंगातून माणसाची निर्मिती व्हायला पाहिजे. आणि खर तर आता राहिला अजून एक सुंदर असा प्रयोग. एक गोष्ट सांगतो. एक कुटुंब असतंय, मुलगी असते, कुठंतरी द्यायची म्हणून एक चांगलं घर बघितलं जातं आणि त्या मुलीला त्या स्थळी दिलं, चांगला प्रपंच चालला. पण ती जावई काय करतोय, जरा विलासी चैनी असं व्यसनाकडे झुकतो आणि वारंवार त्याचं सासरवाडीला ऐकायला येतं की जावयात 31 डिसेंबरला जरा फेल झाला होता, जावयाचं असं झालं, जावयाचं तसं झालं. सासूबाई म्हणती त्यांच्या मालकाला, तर जावयाला काहीतरी मदत करा. जावयाची परिस्थिती बिकट होत चालली. आपण एवढे सदन असताना आपण जावयाला मदत करत नाही. त्यावेळेस ते सासरे भाऊ सांगतात, थांब वेळ येणार आहे, थांब वेळ येईल. आपण वेळ येईल अगोदर जर दिलं तर ते त्यांना कळणार नाही. परंतु आईचं मन हळवं असतं, लेकीचा प्रपंच सुधारावा त्यासाठी आई पुन्हा पुन्हा प्रयत्न करते. एके दिवशी जावई बापू सासरवाडीला आलेला असतो. 4-8 दिवस जावई बापू राहतात. सगळं त्यांचं खानपान केलं जातं, त्यांना सगळा मान मरामत केलं जातो. सासूला वाटतं नवरा काय द्यायला तयार नाही. सासून मोतीचूर लाडू बांधते आणि प्रत्येक लाडूवाची शेडगे वस्ताच्या हाताच्या अंगठीसाठी एक अंगठी देतात. तिकडलं सांगता आणि मग
ती आमच्या त्या लाडवात घातल्या मिठाई म्हणून आपल्या घरी द्यावं म्हणून दिली. ती जावाई बापून उचललं घेऊन चाललं. ह्याला पैसे कुठून तरी इतर कामाला लागायचे होते. ह्या पट्ट्याने गेला आणि हलवाईच्या दुकानात ती मिठाई हलवायला दिली मिठाई आणि पैसे घेतले. त्याला काय करायचं निघून गेलं. ती 4 दिवस बाहेर गावी गेलेला सासरा आता घरी जायचं जाताना रस्त्याला हलवायच्या दुकानामध्ये तिथं जातो. तिथं मिठाई काय विकत घ्यायला जात होती. त्याने आपले लाडू काय भाव दिले असायचं. ते लाडू घेतले आणि घरी घेऊन आला. सासून ते लाडू ओळखते. तुम्ही जरा बाहेर गेल्यामुळे तुमचा संदर्भ कुठला असेल पण ते लाडू ओळखते. तिने केलं होतं तिला ते ओळख आलं. तिनं सांगितलं लाडू कुठून त्या हलवायच्या दुकानातून आली. तिनं डोक्यावर हाणून घेतलं. मी किती दिलं जावयासाठी सासरा द्यायचा नाही म्हणून मुठीतून लाडू आमच्या घालून दिल्या. त्या आमच्या फिरून महागारीत आल्या. तसं तुम्ही कशाच्याही महाग लागू नका. एक दिवस तुम्हाला नग नग म्हणायचं होतं पैसे. 50 रुपये पहिल्या मैदानाला मला गावकऱ्यांनी दिलं होतं. पानाचा इडान 50 रुपयांनी सुरुवात झाली होती. 500 रुपये मिळायला लागल्यावर असं वाटायचं आता ती 500 रुपये देते म्हणल्यावर डिस्काउंट घेऊन घरी नोंदावं. आज 500 रुपये घेऊन आलो. आता 5000 दिले तर मुचित नाही. काय देऊन दिला 5000 हलके साहेबांनी दिला असताना असं वाटतं. म्हणजे माणसाला हव्यात वाढतोय. हव्यात वाढ देऊ नका. तुमचे दिवस येणार आहेत. आम्ही तुमच्या पलीकडे बसत होतो. आम्हाला इतक्या जवळ कोणी घेत नव्हतं. हळूहळू चेअर ह्या व्हील चेअर आहे. ह्या चेअर फिरत्यात अशा तिकडून तुम्हाला बसायचे. फक्त तो दिवस येईपर्यंत दम काढा. एक ना एक दिवस तुमचा बी येणार आहे. तोपर्यंत दम काढा. करत राहा. प्रामाणिकपणा करा. एक ना एक दिवस आपला येत असतो. आणि आता कधीतरी स्वर्गीय मामासाहेब मोहोळांना ह्या आठवलं असेल म्हणूनच त्यांनी पैलवानाची संघटना बांधली. अशा संघटना पुन्हा आता महाराष्ट्रात व्हायला लागलेल्या आहेत. माझी एक इच्छा होती एखाद्या चांगल्या निवेदकावर जर कुठं शिंतोडे उडवले जात असतात काहीतरी अनावधानानं प्रसंग येत असेल तर अशा संघटनांनी सुद्धा आपल्या पाठीशी उभा राहावं. कारण का आपण त्यांच्या जीवावर येतो. संघटना ही आपली आहे. ती आपलीच माणसं सगळ्यांनी कोणीतरी तुझं बी काय चाललंय म्हणल्यावर अजून आधार मिळतो. जीवनात आतापर्यंत मला एक भाऊ मला वाटायचं आपल्याला कुठला भाऊ कोण आपल्याला कोण यायचं काय. आज सकाळी 4:30ला उठून बसलो. 4:30 पासून वाटतं आज किती जण येतात कोण कोण बघायला मिळते. केंद्राचं नाव ऐकलंय मी. कुठे रोहन तेव्हा नावच ऐकले. गडी बघितलंच नाही. ते एक कदम म्हणून पोरगा आलाच नाही. आणि कदम एकदा दिसला साताऱ्याला परत दिसलाच नाही. आमचं सोलंकर कधी मध्ये दिसतात. असं घडतंय. तर ही माणसं आज मला एवढं मुठभर मास आलंय की मला वाटतंय की माझं केवढं कुटुंब मी मला एकच भाऊ समजतो. इतकं भाऊ वाटतं काय कमी पडणार आहे. आता काही नको तुमच्याकडून. फक्त इथून पुढच्या आयुष्यात आणि आता परतीच्या प्रवासाला लागलो आयुष्याच्या 50 नंतर रिटर्न चाललेलो. काही अपेक्षा राहिलेल्या नसतात त्या. पण तात्याचा फोन आला की चटकन उचला वाटतो काहीतरी तात्याला उचलून सांगतात. असाच फोन चालू होता. काल काय झालं की मला माहित नव्हतं पण ती मी माझं सांगायला फोन केला ऐकायला मिळल्यावर मग माझं सांगायचं तर राहून गेलं की ऐकून ह्यात गुंतत गेलो. खरं तर अशा संघटना तुमच्यासाठी लय फायद्याच्या. आमचं संपलंय आता. आम्हाला काही इथून पुढं ज्यांना बोलू वाटत त्यांनी बोलू द्या. अर्लादानं दिलं घेऊ नाही दिलं नाही घेऊ. जेवढं देते तेवढं समाधान मानू. पण तुम्हाला करिअर म्हणून करायचं. नवीन पोरं येते. तुम्हाला आयुष्य घडवायचं यातून. आयत्या टायमाला तुम्ही अर्ध काही सोडू शकत नाही. 5-10 वर्ष केलंय आणि आता सोडून दुसरा उद्योग करायला येत नाही. आता ह्याच काहीतरी नाविन्य निघत चाललंय. हलक्या साहेबांचा नंबर घ्या. त्यांच्याकडून शिका. इलेक्ट्रॉनिक मीडियात घुसा. कशात बी घुसा. 4 पैसे प्रपंचाला कमवा. त्याच्याशिवाय प्रपंच चालत नाही. ज्याला इतर मार्गाने आहेत. आता भागवत सर हळूहळू बायपास चालला त्यांनी दुसरा. तसं काहीतरी शिका. आम्हाला काही निघू शकत नाही. आता आम्ही दुसरं काही हातात घेऊ शकत नाही. माहिती आहे का माहिती. लग्नाच्या कार्यक्रमामध्ये येतं का म्हणजे बाबाली म्हणतात का कुठे जाईल. मी पुढून पाहुणा आलेली आणि मी मंडपात म्हणायचं मी मैदानातच म्हणलो. 10 जणांच्या लक्षात आलं की हसल्यावर मला वाटलं माझं काहीतरी चुकलंय. आणि मग लक्षात आलं मला आता मंडपात म्हणू शकत नाही आयुष्यात. मी मैदानातच म्हणणार का मला आता वळण पडलंय. इंद्रियाला वळण पडलं त्याला येणार नाही. असं घडतंय. ज्यांनी प्रसंग आल्यानंतर मला अजून कुणी समोर आली माहिती नाही पण तुमचा व्हिडिओ बघितला ज्ञानेश्वर आसोले सरांचा की एक स्वच्छ अंतकरणाचा सज्जन माणूस आहे.
त्या माणसावर जर असा अन्याय होत असेल तर ते बरोबर नाही असं म्हणलं पाहिजे. आमच्यासाठी कुणीतरी आहे, एक जरी ज्ञानेश्वर असला तरी आम्हाला बरं वाटतंय आणि 10 जण असले तर अजून आम्हाला बरं वाटतंय. असं करीत चला, आम्हाला बळ द्या. तुमच्याशिवाय आम्हाला बी कोण नाही दुसरं या जगात. आता तुम्हीच आमचे तारणहार आहे असं समजा आणि आमच्यासाठी सगळ्यांसाठी हे करत राहा. काही संघटना नुसता वापर करतात, मी संघटना म्हणतोय जबाबदारी किंवा काही व्यक्ती म्हणा, तर असं बी आमचं घडू नाही निवेदकांचं की त्याला काय होतंय त्याला काय असं करू नाही. ज्यांनी त्यांनी जबाबदारीनं वागवावा, जबाबदार व्यक्तिमत्व. मी मगाशी सांगितलं हे कुस्ती निवेदक हे पंडित आहे, काश्मीरमध्ये पांडित्य करणारा एक समाज आहे. हे तसं आहे, सगळ्याला जमत आहे, सगळ्याला बोलता तर येत आहे की आपल्या गावात 10-20 माणसं रोज माईकवर बोलणार आहे. पण आपणच काय बोलतोय तर आपल्याला वेगळं देवाने ती दिली कला, त्या कलेचं त्या लाल मातीचा उपकार आहे. त्या काळात काही मिळालं नसेल म्हणून आपल्याला परत दिले. पैलवान किती मोठं झालं कुणाला माहिती आहे, प्रत्येक जण. पण निवेदक म्हणून मोठं केलं ना ह्या लाल मातीनं, ही जो उपकार आहेत ते आपल्यावर. त्या दुसऱ्या आईनं आपल्याला एका धाग्यात बांधलंय, हा धागा तुटू नये, कुजू नये, ही तुमच्याकडे पुन्हा एकदा सर्वांकडे प्रार्थना करतो. आणि एक गिरणीचा किस्सा सांगणार आहे, पण आपण जेवायला गेल्यावर सांगतो, म्हणजे परत अजून त्याच्यावर काही चर्चा होऊ नये. इमन सरांनी सांगितलं की शब्द हेच भांडार आहे, कुणाच्याही हृदयाला चरा पडावी असा एकही आमच्याकडून शब्द जाऊ नये. नजर चुकीनं तावातावानं माझ्यापेक्षा लहान भावाचा एक शब्द गेलाय, पण मी त्या देवाकडे मागणी करतो, ज्या माणसाविषयी गेलाय त्याला भरभरून आयुष्य आरोग्य चांगलं मिळो, हीच माझी त्या तिथल्या देवस्थानाकडे प्रार्थना करतो. कारण त्यांचा हेतू नाही. पण सांगा की मुंगी चावली तर माणूस चापट मारते आपल्या रागाला, का तर की ती मला का त्रास देते, असं कुणीतरी त्रास द्यायला तर त्याविषयी दाखवू शब्द जाऊन द्यायचा नाही. गेला असला तर त्याबद्दल आम्ही शब्द माघारी घेतो, दिलगिरी व्यक्त करतो, माफी मागतो. सगळं ह्याच्यावर काय करता येतं ते सगळं आम्ही माघारी घ्यायला तयार आहोत. तर इथून पुढे आमचा कोणाचाही शब्द जाणार नाही याची काळजी घेऊ. आणि राहिला तात्यांनी आयोजन केले, कायमच एखाद्याच्या रक्तात गट्स असतो, डीएनएच असतो. संघटना बांधणं, गावात बसला तर एखाद्या म्हातारपणापासून एका निवेदक होऊन गेले रावसाहेब मुळे सर, त्यांनी ज्येष्ठ नागरिकांची संघटना बांधली होती लातूरची. ज्येष्ठ नागरिकांची बसले पारावर बसले एक संघटना तयार केली आणि त्याचं रजिस्ट्रेशन केलं आणि ती चालवायची. तसं असला एक धागा चांगला निबर आपल्यापाशी आहे, सगळ्यांना सांभाळून घेणारे माणसं आहेत. असंच घेत चला. आम्ही आता जे पुढे गेलेत त्यांच्यानंतर आमचा नंबर आहे, तर आम्ही त्यात समाधानी आहोत. फक्त तुम्ही कुणी आम्हाला त्रास देऊ नका, आपल्यात आपल्याला त्रास देऊ नका. आम्ही तुम्हाला हात जोडतो, नवीन निवेदकांनाच आधी हात जोडतो, कारण का तुमचा त्रास होईल असं काय आम्हाला करू नका. किती दिवस राहिले, इथून पुढचं तुम्हीच आहेत, त्याचं प्लॅटफॉर्म तुमच्यासाठीच आहे. हा तुम्ही 4 निवेदक चालू करा, नवीन येऊ द्या आपल्या क्षेत्रामध्ये. महाराष्ट्रात किती महाराज आहेत त्याची गणती आहे का तुम्हाला? पण ठळक काही येणारच आहे. मग आता त्या म्हणलं तसं कोंबडा दाखवून ठेवला म्हणून का सूर्य उगवायचा राहणार नाही, सूर्य उगवणारच आहे. आपण कुणाला दाखवू शकत नाही, कुणाला अडवू शकत नाही, काही नाही. पण आपण कुणाच्या हातातलं हिसकावून बिघवू शकत नाही. त्यामुळं तुम्ही तुमच्या परीनं पळा, दुसऱ्याला पळू द्या, क्रॉस पळू नका. आडवं पळलं तर कुठेतरी धडकल, कुठेतरी ठेंग्या पडतात, त्यातून सगळं सूर निघताना असं होऊ नये एवढी प्रार्थना करतो. आजच्या या कार्यक्रमात हनुमंत भाऊ, प्रशांत भागवत सर, रामदास परशुराम पवार सर आणि प्रथमेश फाळके. नवीन माणूस एखादा घावला की अजून बरं वाटतं माणसाला. प्रथमेश दादा तुम्हाला मी ह्याच्यावर बघतोय, कशाला माहितीये कधीतरी आपल्या पुढे तुमच्याची ओळख होईल, परंतु ती बी झाली. अशी माणसं आहेत, आपल्याला घाबरायची गरज नाही. आधाराला माणसं आहेत. नवीन पोरांना वाव याच्यात 500 तरी निवेदक हवेत अजून 2 वर्ष. वाढू द्या कुस्ती, त्यांच्यामुळे कुस्ती वाढणार असेल तर काय नाही. आपली कुस्ती वाढवायला कोणी खतपाणी घालतं होऊ द्या. आणि तिकडला निरोप आलाय, आता आपल्याला थांबायला काय हरकत नाही. त्या एवढं बोलतो. खरं तर पुन्हा एकदा तुमची सर्वांची माफी मागतो. नजर चुकीनं आता बी माझा काही आज शब्द गेला असेल एखादा तर मी सर्वांची माफी मागतो. माझं कामराची काय पायीची वाहन पायी बरी, मी अध्यक्ष व्हावा एवढा
मी मोठा नाही, परंतु मोठी माणसं आज गैरहजर असल्यामुळं माझं सीटवरी आले असं दिसतंय. त्या असं काय करू नका आता पुन्हा. मला कुठे बी तिथं बसवा, दारात नाही बसायचं आहे. एवढीच मी तुमच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. राजभवनी आपल्या अध्यक्ष भाषणामध्ये सांगितलेलं आहे. संघटनेच्या बाबतीमध्ये पुढला विचार करताना 5 जुलै आणि स्थळ आटपाडी इथे आपण निवडलेला आहे. अजूनही सर्व निवेदकांना मला सूचित करायचं आहे की इथून पुढे कुठल्याही निवेदकावर महाराष्ट्रामध्ये अन्यायपूर्वक काही गोष्टी झाल्या तर संघटनेचे आपण जे सगळे पदाधिकारी आहेत तिथं पूर्ण ताकदीने उभा राहणार. कारण असं नको वाटायला की नुसता मेळावा झाला आणि पुन्हा आपली ही पाकळ्याची कडे तिकडे उडून गेली, दर्शन मोकळं राहिलं. इथून पुढे आपण मला सांगितले आता आपण चुकायचं नाही, पण जाणून बुजून एखाद्या गाडीने आपल्यावरती अपघात केला असेल तर त्याला त्याच्या पद्धतीने उत्तर दिलं जाईल. आपण आता आभाराकडे जातोय. आदरणीय नारायण समोर यांना विनंती करतो आपण आभार मानण्यासाठी यावं. मगाशी थोडंसं ओळखच करून द्यायचा विषय होता. मला वाढवायचा विषय सवय पहिल्यापासूनची आणि सगळी अशी माणसं आज या कुस्ती क्षेत्रातली मराठी दिग्गज ज्यांनी हजारो होते ऐकले आणि हजारो होते ऐकल्यानंतर त्याच्यातून रस काढून एका बाजूला दिला. अशा सगळी ज्ञानी माणसं आणि मगाशी म्हटलं की 2 मिनिटांमध्ये सगळं व्यक्त कसं होतं. हातामधला माईक थोडा तर कापतो. देवकरे सर आहेत, तेजी सर आहेत, बापा सर आहेत, शेंडे सर आहेत, नवीन पिढी माझ्याबरोबर. मी सगळ्यांनी बघितलं की माणसं कधीतरी मला 4-2 शब्द मैदानात आले सांगायचे बोलायचे, पण मी माझ्या पद्धतीने घेताना सोयीची गेली. मला वाटायचं देताना तात्या काहीतरी थोडंसं मला काम तरी वेगळं दिसत होते आणि काय तात्या देताना मला जेव्हा वाटायचं माझं व्यक्तिगत अनुभव देत नाही सर काहीतरी चुकलं. त्यावेळेला मला ज्यावेळेला कळलं की मला खरोखर याच्यावर काम करायचं आणि मी काम केलं त्यावेळेला मी आपण महाराष्ट्रात राहिलो तर 3-4 वर्षाचं मी भरपूर महाराष्ट्रामध्ये मला बघायला मिळालं. कुणाला आवाज ऐकायला मिळाला, प्रत्येकाचा आवाज ऐकले कुणाची चिठी मला बघायला मिळालं नाही. मोशीनाथ सर आहे, भोळे सर आहे, बरेचसे काही याच्यामध्ये नावं जातात आणि ही माणसांपासून घेतलं सगळे माणसांपासून घेतलं सगळ्यांना ऐकलं सगळ्यांना साठवलं एकत्र केलं. कुणाच्या वाणीमधून शिकारी पुत्रा जात असेल कुणाचं ज्याचं त्याचा विषय प्रत्येक ठिकाणी आला ज्याचं त्याचं ज्ञानाचं ज्ञान आहे ज्याला काय देता येते समाजापुढे सगळी ज्ञानी माणसं आहे. तर कसं काय दिलं पाहिजे कुठून शब्द एखादा सुद्धा अनावधान घ्यायला पाहिजे त्यांनी करून आज आपल्यालाच हा संघर्ष नाही करावा. संत ज्ञानेश्वरांना 9,500 उभ्या दिल्या. कोणी शेणाने मारलं, कोणी चिखलाने मारलं, कोणी भिक्षा दिली नाही. संत उभा आहे. लोकांनी 4,500 होईचं गात्र पाण्यात पुरवलं. तुम्ही आम्ही माणसे आपल्याला संघर्ष करावा लागेल आणि सगळ्यांनी माणसांनी असं आज एकत्र आले आपलं मत सगळ्यांनी मांडलं आणि त्याच्यामध्ये सांगायचा अजून एक विषय की संघटना उभं राहण्याचा महत्वाचा विषय. आज महाराष्ट्रात कुणीच या विषयावरती आवाज उठवू नव्हता. प्रत्येकाला त्या वळणावर येऊन जावं लागलं. आज बऱ्याच सगळ्यांच्या बाबतीत ही गोष्ट घडलेली की माणसाने हा आवाज उठवला होता त्याने आवाज उठवला मी थोडंसं माझंच दुष्ट होतो मला वाटायचं आता हे सगळ्यात कसं बोलणं काय गोष्टी. तर त्याच्यामध्ये मी सांगू का ह्याच्यामध्ये तुमचं आमचं कुस्तीचं जे क्षेत्र आहे वारकरी संप्रदायामध्ये तुम्ही आम्ही सगळ्यांनी बघितलं नामदेव महाराष्ट्राचे आणि 1000 वर्षानंतर एक चांगला वापर तयार करण्याचा वेळ 1000 वर्षाची इंदुरकर महाराजाची इंदुरकर महाराज नामदेव शास्त्रींबद्दल बोलताना सांगतात ती फक्त त्याच माणसाला शोधतं त्याच माणसाने त्याच माणसाची ताकद आहे त्याच माणसाच्या गादीवर उभावर त्याची जी ताकद आहे अशी सगळी माणसं आहेत. आणि ह्या क्षेत्रामध्ये वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा एकमेकांच्या हातात धरून त्यातून दुबईला जाते कोण प्रोजेक्ट करून येते कोण कीर्तन करून येते हे एकमेकांना बांधतायत. आपण सध्या ज्या पद्धतीने बाकीचे सगळे एकच संच झालाय संघटना झाली आणि आपण श्रेणी एका बाजूला गेलेलो. खरं तर ह्या माध्यमातून आपण एकत्र आलो आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आभार मानायचं म्हणजे की तुम्ही एकत्र आलो आणि खऱ्या अर्थाने कुस्ती नुसतं आपण मार्केटिंगच बघितलं पण या माणसाने कुस्तीला जीवनदान दिलं. कुस्ती या क्षेत्राला वाढवलं फुलवलं. अण्णांनी कुस्ती मोठी केली अण्णांनी कुस्ती बोलकी केली कुस्ती बोलकी केली पण एखादा माणूस बोलतोय तर जिवंत नसलं काय बोलायचं
पण त्या माणसाला जीव असेल तर तो माणूस बोलणार. वारसा महाराष्ट्राचा या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटा तेवढी दाबायला विसरू नका. धन्यवाद.